मिरज पंचायत समिती सदस्य अपहरण प्रकरणात मोहन वनखंडे शेजूळ यांचाही सहभाग, संशयित चौघांना अटक. जबाबात माहिती उघड. मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित समीर अकबर होनवाडी वयवर्ष 27 राहणार नरवाड, अजित मुरव्याप्पा कट्टीकर वयवर्ष 27, आनंद उर्फ गोटू बाबू गावडे वयवर्ष 27, प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर वयवर्ष 20, तिघे राहणार मालगाव या चौघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणाने चौघांची कसून चौकशी केल्यानंतर शिंदे सेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे, मिरज पंचायत समिती उपसभापती यांचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची कबुली दिली. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून वनखंडे आणि शेजूळ यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस याचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत आणून नंतर सांगली सोडल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून याबाबत जबाब घेतला. इंगळे यांचे अपहरण करून त्यांना गोव्यात नेले होते. या संशयित अपहरण प्रकरणात समीर वनवाडे राहणार नरवाड, अक्षय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर सर्व राहणार मालगाव यांचा सहभाग असल्याचं इंगळे यांनी जबाबाबत म्हटलंय. आणि या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणाकडे सोपवला होता. सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद उर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर या चौघांना अटक केली आहे. या अटकेतील चौघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेचे प्राध्यापक मोहन वनखंडे आणि पंचायत समितीच्या उपसभापतींचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामुळे अपहरण प्रकरणाला कलाटणी मिळालेली आहे. या प्रकरणात प्राध्यापक वनखंडे आणि शेजूळ या दोघांवर कारवाईची शक्यता होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.